जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आलात असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. ती एकटी अन छळणारे 7 जण होते. पुण्यातील सुवर्णाला सगळं सोसावं लागलं, पण शेवटी संयम तिचा सुटला. ज्याच्यासोबत आयुष्यातील प्रत्येक सुखदुःखात सहभागी होण्यासाठी तिने 7 फेरे घेतले, त्याच पतीनं तिची साथ सोडली. पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडलेली सुवर्णा जाधव यांची ही घटना केवळ एक बातमी नसून ती आपल्या समाजातील कौटुंबिक हिंसेच्या भयानक वास्तवाचे दर्शन घडवणारी एक शोकांतिका आहे. पुण्यातील सुवर्णा जाधव आत्महत्येचे प्रकरण आणि छळ आणि एक करुण अंताची कहाणी. पुणे हे शिक्षणाचे आणि संस्कृतीचे माहेरघर मानले जाते हे तर सगळ्यालाच माहीत आहे. परंतु याच शहराच्या गजबजलेल्या बिबवेवाडी परिसरात एका 33 वर्षीय विवाहितेने सासऱ्याच्या जाचाला कंटाळून आपले आयुष्य संपवले. सुवर्णा सर्जेराव जाधव असे या दुर्दैवी महिलेचे नाव. सासऱ्याच्या 7 लोकांविरुद्ध एकटीने दिलेला लढा जेव्हा अपयशी ठरला तेव्हा मृत्यूला कवटाळण्याशिवाय तिला दुसरा पर्यायच दिसला नाही. प्रत्येक मुलीप्रमाणे सुवर्णानेही लग्नानंतर एका नव्या आयुष्याचे स्वप्न पाहिले होते. ज्याच्याशी सप्तपदीची 7 वचने घेतली तो पती आयुष्यभर गंभीरपणे पाठीशी उभा राहील अशी तिची खात्री होती. मात्र लग्नानंतर काही काळातच ही स्वप्ने धुळीला मिळाली. ज्या घरात तिने लक्ष्मी म्हणून पाऊल ठेवले होते तिथेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो, सुवर्णा यांचा छळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नव्हताच. यात सासऱ्याच्या 7 लोकांचा समावेश होता. यात प्रामुख्याने शारीरिक हिंसा, छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करत होते, सतत टोमणे मारायची, माहेरच्यांबद्दल वाईट बोलायची आणि तिला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत होती. अनेकदा अशा प्रकारामध्ये पैशांची मागणी किंवा घरगुती कामाविरुद्ध टोकाचे वाद होत होते. सुवर्णा यांनी हा सगळा त्रास गुपचूप सहन करत होती. भारतीय समाजात संसार टिकवणे ही जबाबदारी स्त्रीचीच मानली जाते. याच दबावाखाली सुवर्णा यांनी अनेक महिने किंवा वर्षे हा अन्याय सोसला असावा. एखाद्या महिलेला सासऱ्याचे लोक त्रास देत असतील तर तिचा शेवटचा आधार तिचाच पती असतो. पण सुवर्णा यांच्या बाबतीत पती सर्जेराव जाधव यांनी पत्नीची बाजू घेण्याऐवजी छळ करण्याचाच साथ दिली होती. जेव्हा रक्षकच भक्षक बनतो तेव्हा पीडितेचा उरलासुरला आत्मविश्वासही संपून जातो. बिबवेवाडीतील त्या बंद खोलीत सुवर्णा यांना जेव्हा मार्ग दिसेनासा झाला होता तेव्हा त्यांनी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. सुवर्णा यांच्या निधनानंतर बिबवेवाडी पोलिसांनी या प्रकरणाची
गंभीर दखल घेतली आहे. सुवर्णा यांच्या माहेरच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी सासरच्या 7ही जणांना अटक केली आहे. अटकेत असलेलीची नावे आपण सांगतो. घटनेमध्ये पुणे शहरात आणि विशेषतः बिबवेवाडी भागात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. एक सुशिक्षित कुटुंब एका महिलेचा इतका छळ कसे करू शकतात, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 33 वर्षाचे वय हे आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष असते. अशा वयात एका महिलेने टोकाचे पाऊल उचलणे हे समाजाचे अपयश आहे. सुवर्णा जाधव यांचे प्रकरण हे केवळ एक उदाहरणच आहे. आजही महाराष्ट्रात आणि देशात अनेक सुवर्णा अशाच बंद दाराआड छळ सोसत आहेत. लोक काय म्हणतील या भीतीने अनेक महिला तक्रार करत नाहीत. पतीवर अवलंबून असल्याने अनेक महिला बाहेर पडू शकत नाहीत. आरोपींना वाटते की ते कायद्यातून सुटतील, त्यामुळे छळाची तीव्रता वाढत चालली आहे. जर आपल्या परिचयातील कोणासोबत असे घडत असेल तर आपण स्वतःच पुढे येऊन तक्रार दिली पाहिजे. छळ सहन करणाऱ्या महिलेला आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास द्यावा लागेल. छळ होत असल्यास त्यांचे रेकॉर्डिंग किंवा फोटो असणे कायदेशीर लढाईत सोयीचे ठरले जाते. 1091 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा. या कायद्याअंतर्गत पीडित महिला घराबाहेर न पडताही सासऱ्यावर कारवाई करू शकते आणि स्वतःचे संरक्षण मागू शकते. सुवर्णा जाधव आता परत येणार नाहीत, पण त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या या 7 नराधमांना कठोर शिक्षा होणे हीच त्यांना खरी भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. कायद्याने या गुन्हेगाराला अशी शिक्षा द्यायला हवी जेणेकरून भविष्यात कोणताही सासऱ्याच्या मंडळीची एखाद्या सुनेचा छळ करण्याची हिंमत होणार नाही. महत्त्वाचं म्हणजे आत्महत्या हा कोणत्याही संकटावरचा उपाय नाही. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावात असेल तर कृपया मानसोपचार तज्ज्ञ किंवा हेल्पलाईनची मदत घ्या. जर मित्रांनो तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि शेवटपुत्र हा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.